शक्ती कायदा कधी अंमलात आणणार असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित करतायत। सरकारनं शक्ती विधेयक मागं घेऊ नये असं विजय वडेट्टीवार सुद्धा म्हणतायत। सरकारनं राज्यातील गुन्हेगारीचा आढावा घ्यावा अशी देखील मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। हा शक्ती कायदा केंद्रामध्ये जो अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे त्याला मंजुरी घेऊन तो महाराष्ट्रामध्ये लागू करावा, जेणेकरून हा कायदा लागू झाल्यानंतर बलात्काराला जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही, एक भीती त्या निमित्तानं निर्माण होणार नाही, तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना कमी होणार नाही आणि त्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे। हा जो आम्ही मसुदा तिथे मंजुरीसाठी पाठवला याच्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या तांत्रिक अडचणी सुद्धा त्यांनी चर्चा करून दूर करू शकतात, पण हा कायदा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करावा अशी राज्याचा माजी गृहमंत्री म्हणून मी माझी राज्याला विनंती आहे। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता। राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला। राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही, राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे, त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत, कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत। हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अधिक अडचण होईल आमच्या लोकांची, असं सरकारचं म्हणणं आहे का? आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवा। राज्याची इज्जत आता शिल्लक राहिलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।